श्री किशन तुकाराम ढोले व देवागुरु फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री सुजीत पप्या भाई ढोले तथा कुमार अनुज देवा भाई ढोले तथा ढोले परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका भवाले गांव के वाकीपाड़ा में अपने निवास स्थान पर 5 दिवसीय माघी गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए देवागुरु फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य संस्थापक सुजीत पप्या भाई ढोले ने सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अवसर पर ढोले परिवारों द्वारा गणपति बप्पा की अभिषेक, महापूजा, महाआरती, कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। मनुष्य शरीर असं आहे की या शरीराने तुम्हाला वैकुंठाला जायचं, तुम्हाला स्वर्गाला जायचं का तुम्हाला कैलासाला जायचं हे मनुष्य शरीर ठरवू शकतो आहे। मनुष्य शरीर हे जंक्शन स्टेशन आहे। जसं कल्याणला गेल्यानंतर तुम्हाला नाशिकला जायचं का कर्जतला जायचं का सीएसटी ला जायचं हे कल्याणला गेल्यानंतर ठरवावं लागेल, का तर कल्याण हे जंक्शन स्टेशन आहे। खडवडीला जाऊन तुम्हाला हे ठरवता येणार नाहीये। तसं मानवी शरीर हे जंक्शन स्टेशन आहे, म्हणून इथून आपल्याला कुठं जायचं आहे हा प्रत्येकाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे। एक सांगू तुम्हाला, आपल्याला या शरीरातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला परत जन्म मरणाच्या दुःखात यायचं नाहीये। हे शरीर आपल्याला मुक्त करू शकतो आहे। विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करतात, येण्याची शरीरी शरीरा येण्याची सरी किंबहुना येरधारीची आपली। या देहातून माणसाला मुक्त होता येत आहे, म्हणून मानवी शरीर अत्यंत महत्वाचं आहे। याला फार चांगल्या पद्धतीने आपण सांभाळलं पाहिजे, याला फार चांगल्या पद्धतीने आपण ठेवलं पाहिजे। हेच शरीर आपल्याला दुःखातून निवृत्त करणार आहे। विठ्ठल विठ्ठल मनुष्याला जन्माला येण्याकरता 3 कारण आहेत महाराज। आपण जन्माला आलो म्हणजे आपण आपल्या मर्जीने आलेलो नाहीये बरं का। पहिला जे प्रारब्ध आहे त्याला स्वेच्छा प्रारब्ध म्हणतात, दुसरा जो प्रारब्ध आहे त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात, आणि तिसरा जो प्रारब्धाचा विषय आहे त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात। तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागलं महाराज, त्याची 3 कारणं सांगितलेली आहेत। त्यातलं पहिलं कारण आहे आपलं पाप शिल्लक आहे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म आहे। दुसरं कारण आपली वासना शिल्लक आहे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म आहे, आणि तिसरं कारण आपले कर्म शिल्लक आहे म्हणून आपल्याला काय आहे मनुष्य जन्म आहे। मी तुम्हाला तिन्ही प्रमाणात देऊन सांगतो। महाराज म्हणतात आपलं पाप शिल्लक आहे म्हणून आपल्याला मनुष्य जन्म आहे। जन्मायने घडे बातकाचे मूळ
संचिताचे फळ आपुलिया. बरं का, पाप शिल्लक आहे म्हणून जन्म आहे. चला पुढे, आपली वासना शिल्लक आहे म्हणून जन्म आहे. बरं का, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची धारे अंगे हरी जन्म घेणे लागे वासनेच्या धारे अंगे हरी रूप. वासना शिल्लक म्हणून जन्म आहे. आणि मुद्दा नंबर 3, कर्म शिल्लक आहे म्हणून जन्म आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा वर्णन करून सांगतात, आगा कर्मे जे उरावी तै ती सुख दुःखी फळावी आणि तया ते भोगावया यावे देहाने काम. म्हणून आपल्याला जन्म जो मिळालेला आहे ना, आपलं पाप तरी असेल, आपलं कर्म तरी असेल, नाहीतर आपली वासना तरी असेल, पण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला काळाचं भय आहे, गर्भाचं भय आहे. बरं का, म्हणून हे भय आपल्याला निवृत्त करायचं आहे. शबरी के कुटी योगा पावन होगा. सकाळी सकाळी उठून येऊन एवढंच बोलायचे महाराज. बरं का, जब मेरे राम जी का आपन होगा, शबरी के कुटी योगा पावन होगा. दररोज हेच करायची महाराज, दररोज हेच करायची. पण ऐका ना, तिच्या जीवनात तिचं भाग्य उदयाला आलं आणि जगाचा मालक प्रभू रामचंद्र हा तिच्या कुटियामध्ये आला, झोपडीमध्ये आला. झोपडीमध्ये आल्यानंतर तिने सांगितलं, ज्या देवाची आयुष्यभर वाट पाहिली ना, तो देव मला समोर पाहायला मिळाला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि तिने सांगितलं, महाराज प्रामाणिकपणाने सांगितलं, प्रभू मी शिकलेली नाही ना, मी शिकलेली नाहीये, मला तुमचं स्मरण कसं करतात हे मला माहिती नाहीये. आता ऐका, प्रभू रामचंद्राने तिला काय सांगितलं, शबरी तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे, तुला आता माझं नामस्मरण करायची गरज नाहीये, मी आता तुझं नामस्मरण करणार आहे. याचं नाव आहे थोर भक्ती. विठ्ठला विठ्ठला. आपण देवाची जी काही भक्ती करतो ही सामान्य भक्ती आहे, पण देवाने आपली भक्ती करावी, देवाने आपलं नामस्मरण करावं, याला विशेष भक्ती, याला थोर भक्ती म्हणतात. ऐका, एक गोड उदाहरण आलेलं आहे. विदुर काका अंतःकरणामध्ये कृष्ण भेटीची ओढ लागलेली होती. बरेच दिवस झाले गोपाळ कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये. म्हणून काय झालं महाराज, हो वृंदावनामध्ये आले, वृंदावनामध्ये आले आणि उद्धवजींना बोलतायत, उद्धवजी बरेच दिवस झाले देवाचं मला दर्शन झालं नाही हो. उद्धवजी रडायला लागली. महाराज हा उद्धवजी का रडताय तुम्ही? त्यावेळेला उद्धवजीने सांगितलं, जगाच्या मालकाने आपली जी काय यात्रा आहे ती संपवलेली आहे, परमात्मा निज धामाला निघून गेलेले आहेत. एवढं ऐकल्याबरोबर महाराज विदुर काका रडायला लागले. म्हणे परमात्मा निज धामाला गेले आणि मला माहिती सुद्धा नाही आहे. पण मात्र उद्धवजी म्हटले, काका तुम्ही रडू नका. का रडू नका सांगितलं तर, काका मी प्रभूला जाताना पाहिलेलं आहे, प्रभूंनी जाता जाता तुमची आठवण काढली आणि पादुका दिलेल्या आहेत. काका तुम्ही भाग्यवान आहात, देवाने निजधामाला जाऊन निजधामाला जाताना तुमची आठवण करावी, तुम्ही भाग्यवान आहात. ऐका ना. हो काका म्हटले अजून काय? म्हणे देवाने सांगितलं की मी निजधामाला जात असताना मला विदुर काकाची खूप आठवण येते आहे. हा निरोप तुम्ही विदुर काकांना द्या. तुम्ही विचार करा, निजधामाला जगाचा मालक चाललेला आहे, पण तो निजधामाला चालणारा मालक जर भक्ताची आठवण करतोय, भक्ताचं स्मरण करतोय, तर महाराज म्हणतात ही भक्ती ही काय आहे? थोर भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. हिची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि मग महाराज म्हणतात संसारात राहिल्यानंतर कसं राहावं हे खूप बरं आहे. आणतो ना मूर्ती तयार करण्याकरता, त्या मूर्तीला
आपण जर असं 5 किलो जर दगड आणला तर त्याचे 2 तुकडे केले, अर्ध्या अर्ध्या 2.5 किलोचे 2 तुकडे केले, 2.5 किलोच्या तुकड्यात मूर्ती तयार झाली आणि 2.5 किलोच्या तुकड्यात मंदिरातली पायरी तयार झाली. ऐका, दगड एकच आहे, पण अर्ध दगड मंदिराच्या पायरीला गेलं आणि अर्ध दगड मूर्तीला गेलं. सांगा तुम्ही मला, तुम्ही डोकं कशावर ठेवता? पायरीवर ठेवता का मूर्तीच्या पायावर ठेवता? मूर्तीच्या पायावर ठेवतो. मग त्या पायरीवरच्या दगडाने त्या मूर्तीतल्या दगडाला तक्रार केली, म्हणजे काय रे दादा, आपण दोघे एकत्रच होतो, हा असा फरक का? त्यावेळेला त्या मूर्तीतल्या दगडाने सांगितलं, अरे लोक माझ्या पाया पडतात ते माझं प्रारब्ध आहे आणि लोक तुझ्यावर पाय देतात हे तुझं प्रारब्ध आहे. विठ्ठल दुसरं उदाहरण देईन मी, ऐका. लोखंड बर का, हो, 1 मीटर असं लोखंड आहे, समजा असं पट्टी आहे, तिचे 2 तुकडे केले, 6-6 इंचीचे 2 तुकडे केले, पण एक 6 इंचीचा काय केला, हो, महाराज म्हणतात सुळीमध्ये घालण्याकरता जे लागतं पक्कड म्हणायचा. बरं, पक्कड जे आहे त्या पकडीचं काम काय आहे तर अग्नीमध्ये जाणं, आणि चमच्याचं काम काय आहे, खीर किंवा पोहे खाणं. मग तो सुळीमध्ये जो काही पक्कड जी होती ती पक्कड तक्रार करायला लागली त्या खिळीतल्या चमच्याला, काय रे, आपण काही वेळापुरतं एकच होतो, आता तू खिरीमध्ये मजा मारतो आणि मी अग्नीमध्ये बोलतोय. त्यावेळेला त्या खिरीतल्या चमच्याने सांगितलं, अरे तुला अग्नीचे चटके खावे लागतात हे तुझं प्रारब्ध आहे आणि मी चमच्यामध्ये मजा करतो हे माझं प्रारब्ध आहे. विठ्ठल बरं, एक आल्यानंतर जय जयकार व्हायचा, पण सुदामचे आल्यानंतर लोक दारू लावायची. याचं कारण काय? भगवान राजे झाले ते त्यांचं प्रारब्ध आहे आणि सुदामचे दरिद्री झाले हे त्यांचं काय आहे, प्रारब्ध आहे. काही माणसं मेल्यानंतर हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या तीर्थयात्रेला येतात आणि काही रस्त्याच्या बाजूला बेवारस म्हणून पडलेले असतात. मग हे काय समजायचं, तर बेवारस जो पडलेला आहे रस्त्याच्या बाजूला ते त्याचं प्रारब्ध आहे आणि ज्याच्या अंत्ययात्रेला हजारो लोक आहेत ते आहे त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, फुलं सुद्धा बघा ना, एकाच मार्केट मधून फुलं येतात. काही फुलं देवाच्या गळ्यात जातात, काही फुलं कीर्तनकाराच्या गळ्यात येतात आणि काही फुलं प्रेताच्या अंगावर पडले जातात. मग तो प्रेताच्या अंगावर पडलेला फुल देवाच्या गळ्यातल्या फुलाला म्हणतो, दादा अरे आपण एकाच ठिकाणाहून आलो, असा फरक का? त्यावेळेला देवाच्या गळ्यातला ते फुल म्हणताय, अरे तू प्रेतावर पडला हे तुझं प्रारब्ध, तो दुसरा आहे तू कीर्तनकाराच्या गळ्यात पडला हे त्याचं प्रारब्ध आणि मी देवाच्या गळ्यात पडलो हे माझं प्रारब्ध. म्हणून जीवनामध्ये सुख आणि दुःख, बरं का, दोघे भाऊ असतात, महाराज सख्खे भाऊ असतात, पण एक दुःखी आहे आणि एक सुखी आहे, एक श्रीमंत आहे एक गरीब आहे, असा फरक का? फक्त प्रारब्ध. विठ्ठल विठ्ठल. उगी चिंता करत राहू नका, भोगणे ते फळ संचिताची. जे भोगायचं आहे ते भोगावंच लागेल ना, ते मात्र काय होणार नाहीये, आपल्याला सुटणार नाहीये, ते भोगावंच लागेल. मग तुकाराम महाराज म्हणतात, ते भोगत असताना, संसार करत असताना तुम्ही काय करा, देवाचं भजन करा आणि तो संसाराचा भार जो आहे ना तो देवावर काय करा, टाका. अभंगाचे
आपल्याला या मोठी लोकातून जायचं आहे. जाण्या अगोदर आपण असं कार्य करूया की त्या कार्याने परमात्मा प्रसन्न होईल आणि परमात्मा प्रसन्न झाला तो आपल्यावर कृपा करेल आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाहीये. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार देवापायी हे विर्यानंते तैशे चिरागे चित्त्या सोद्यावी समाधान ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुआ संसार देवापायी ही विर्यानंत तैशीची राहावी चित्ती असो द्यावी समाधान. सर्वांना धन्यवाद. हे दिवस गणपती बाप्पाचे दिवस असल्यामुळे येणं जाणं दर्शनाला लोक येतात जातात हे सगळं चालूच राहणार आहे. पण तुम्ही सगळे वेळात वेळ काढून येऊन कीर्तनाला बसला ते फार महत्वाचं आहे. एक सांगू तुम्हाला, देवाला बाकीच्या गोष्टी फार आवडत नाहीये. तुम्ही किती लोकांना अन्नदान केलं हे महत्वाचं नाहीये. तुमच्या घरात किती लोक येऊन गेली हे महत्वाचं नाहीये. तुमच्या दारात देवाला आवडणारा प्रकार झाला याचा देवाला आनंद आहे. आज देव गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने आनंदित झाला असेल. हे माणसं येऊन काय देवाला समाधान वाटेल असं नाहीये. ती माणसं आल्यानंतर त्यांनी भजन केलं पाहिजे तर ती माणसं देवाला आवडतात. आवडे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाच्या पुढे नामचिंतन करणारेच देवाला आवडतात. नाहीतर बरेच मी पाहतो देवापुढे गेल्यानंतरही वाकत नाही. देवापुढे म्हणजे देवालाही लांबून नमस्कार करतात अशी माणसं पाहिली. म्हणजे हा देवाच्या पाया पडायला जातो का देवावर उपकार करायला जातो काय माहिती बाबा. हो, अलीकडे अशी फॅशन निर्माण झालेली आहे. सत्यनारायणाच्या पूजेला अशी रांग लावली तर रांग लागते. अशी सगळे असे प्रामाणिकपणे रांगेत उभे राहतात. तसा किती भाव यांचा मोठा काय माहिती बाबा. पण एक सांगू तुम्हाला, आध्यात्मिक क्षेत्रात जर कीर्तनाला जर तुमच्या जीवनात महत्व नसेल तर तुमच्या भक्तीला काहीच किंमत नाहीये. कलियुगामध्ये कीर्तन हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. तो मंत्री असू द्या, मी म्हणतो सत्ताधारी असू द्या, कोणी असू द्या, पण त्यांनी कीर्तनाला मानलं पाहिजे. कीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. अरे जगाचा मालक या कीर्तनात नसतो, आपण कोण आहोत. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जमी म्हणे ज्ञान देवा बोला कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. महाराज देव एवढा नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जगाचा मालक नाचता नाचता महाराज पितांबर खाली पडतोय. कबीर महाराजांनी आवाज दिला, देवा पितांबर खाली पडतोय. जगाचा मालक जर कीर्तनात नाचत असेल आणि मृत्यू लोकातला सामान्य मनुष्य कीर्तनात बसायला लाजत असेल तर मग त्यांनी समजायचं देवाचा अधिकार काय आणि तुझा अधिकार काय. बरं का, म्हणून कीर्तनाला महत्व दिलं पाहिजे. मी बऱ्याच वेळेला असा अनुभव घेतलेला आहे. बरं का, जिथे जिथे कीर्तन चालू आहे तिथे कितीही महाराष्ट्राचा मोठा मंत्री जरी आला, आमदार जरी आला, खासदार जरी आला तरी तो पहिल्यांदा बुटं काढून पहिल्यांदा कीर्तनकाराचं दर्शन घेतो आणि मगच बाहेर निघतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आपली महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे महाराज. बरं का, या साधू संतांच्या भूमीमध्ये साधू संतांच्याच आशीर्वादाने कृपेने हा महाराष्ट्र काय करतोय, सांगतो आहे, काम करतोय. म्हणून संतांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद फार महत्वाचा आहे. म्हणून या परिवाराने सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पाचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये एवढी लोक व्यस्त असून सुद्धा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. या परिवाराला म्हणजे आमच्या डोळे परिवाराला धन्यवाद देतो. अशी सेवा त्यांच्या हातून घडत राहू. तसं तर त्यांची सेवा अगदी भारतभर सेवा आहे. बरं का, तुम्ही म्हणाल कशा कशा पद्धतीने आहे तर मी बऱ्याच वेळेला अनुभवतो आहे.
अलीकडे मला वाटतं एक 8-10 दिवसाचा काळ निघून गेला असेल की अनेक ठिकाणी रक्त पुरवठ्याचं काम करतात. अनेक ठिकाणी योद्धे म्हणून जर एखाद्या हायवेला एखादा ऍक्सिडेंट वगैरे जर झाला असेल तर तिथे जाऊन हे देवा फाउंडेशन ही जी संस्था आहे ही जाऊन मदत करते आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे महाराज. हे चांगलं कार्य आहे. हे चांगलं हातात कार्य घेणं हाही परमार्थच आहे. लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांनी विणा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेतली. हे धर्मच कार्य आहे आणि दुसऱ्याला मदत करणं हा परमार्थ आहे. एवढं लक्षात ठेवा. आपण फक्त नुसतं बोलतोय पण ते कृतीने करतात. एखादा रस्त्यावर पडलेल्या माणसाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, अरे त्याला उचलावं. मला वाटतं काही दिवसापूर्वी म्हणतात तानाजी मोरे यांचा मी व्हिडिओ पाहिला. एक रस्त्यात पडलेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मनुष्य त्याला त्यांनी स्वतः उचललेला आहे. महाराज जे उपकार आहेत ना, हे उपकार फार मोठे आहेत. तुम्ही विचार करा, दुसऱ्याला जीवनदान देणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे आणि ते करतायत बरं का. मी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. चांगलं काम आहे तुमचं. भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो, साधू संतांची कृपा तुमच्यावर राहो आणि असंच कार्य तुमचं पुढे चालत राहो. लोकांना मदत करत राहा, लोकांच्यावर उपकार करा, लोकांची कामं करा. चांगली गोष्ट आहे. भगवंताने तुम्हाला चांगलं आयुरोग्य द्यावं आणि तुम्हाला चांगलं आयुष्य द्यावं ही भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी कीर्तन साथी करता आदरणीय हरिभक्तीपरायण बाळाराम महाराज चौधरी टिटवाळ्यावरून आलेले आहेत. हरिभक्तपरायण आमचे सुदाम महाराज धागाव कोईवरून आलेले आहेत. कुठून कुठून माणसं बोलायला लागली बघा. कारण का परिसरात सगळीकडेच कार्यक्रम आहेत. सातकऱ्यांची फार मोठी अडचण निर्माण होते, तर त्यावेळेला लांबून लांबून मंडळी बोलावी लागते. आमचे काळूराम महाराज टिटवाळ्यावरून आलेले आहेत. बाकी सगळी आपली ग्रामस्थ मंडळी आहे बरं का. आपले एकनाथ दादा आहे, संजय आहे, भाऊ आहेत, शशिकांत भाऊ आहेत, विश्वास आहे, बालाकाका आहेत, आमचे काका आहेत, आमचे शताराम महाराज आहेत. ही मंडळी प्रेमाने आलेली आहे बरं का. आता हे कीर्तन म्हणजे आपल्या घरचं कीर्तन आहे म्हणून ही सगळी मंडळी या ठिकाणी आली. पखावज वाजवण्याकरता आमचे अविनाश महाराज एलकुंद्यावरून आले. आणि सगळ्यात मोठे उपकार आमच्या आदेश दादाचे बरं का. कारण का 7 वाजता आल्यानंतर इथे अडचण निर्माण झाली होती. सिस्टमच नाहीये. बरं सिस्टम आले तर फोन लागत नाहीये, करायचं काय. मग मी त्यांना अर्जंट फोन केला पण त्यांनी नकार दिला नाही. ते म्हटले मी यायला तयार आहे. एवढी तरी माणसांनी स्वतःची चतुराई दाखवावी. नाही तर बरेच लोक म्हणते जाऊ दे रे, तिथे काय आपलं होतं का, आपल्याला अर्जंट बोलवलेलं आहे, नाही जायचं नाही. देवाच्या कार्यात असं जो अभिमान आहे हा बाजूला करायचा आहे. ठीक आहे, आपली आठवण केली आहे ना. आपल्या जर जाण्याने जर देवाचं काम जर चांगल्या रीतीने होत असेल तर ते मोठं पुण्य आहे ना, पुण्य आहे. म्हणून ते अर्जंट बोलवलं त्यांना, ते इथे या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्या ग्रामस्थ मंडळीला, महिला मंडळीला, पाहुण्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊ. 1-2 मिनिटं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे भजन म्हणायचं आहे. जय गजानन बाबा, श्री गजानन बाबा, जय गजानन बाबा,
या ठिकाणी सालाबादप्रमाणे श्री गणेशाचा उत्सव संपन्न होतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी हरिपाठ कीर्तन हे कार्यक्रम या परिवाराच्या वतीने आयोजित केले जातात आणि या कार्यक्रमाकरता आयोजक म्हणून आदरणीय पप्या किसन ढोले हे आयोजक आहेत आणि सालाबादप्रमाणे ते या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतात, वारकऱ्यांना बोलवतात, भजन कीर्तन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम राबवतात। देवा फाउंडेशन या संस्थेला धन्यवाद देतो की भारतभर त्यांचं जे काय कार्य चालू आहे, मग रक्तदान असेल किंवा इतर लोकांना सहकार्य मदत हे सगळं कार्य संस्थेच्या वतीने चालू आहे आणि असंच पुढे चालत राहील आणि ते चालू राहो ही गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतोय।